पनवेल महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे। 656 मतदान केंद्रांवर 5,54,578 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा हा सामना रंगतोय। प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि शासकीय कर्मचारी तैनात आहेत। मतदान केंद्रावरील आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पनवेल महानगरपालिकेसाठी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आपण आता एका मतदान केंद्रावरती आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय की सकाळी 7:30 वाजल्यापासूनच पनवेलकरांनी अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा मतदानासाठी दिलेला आहे। मतदान केंद्रावरती आबालवृद्धांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून प्रत्येक मतदान केंद्रावरती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। प्रशासकीय यंत्रणेसह सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। लोकशाही देखील पनवेलच्या मतदारांना विनम्रपणे आवाहन करते। मतदान हा आपला हक्क आहे, अधिकार आहे आणि आज लोकशाहीचा हा सर्वात मोठा हक्क आणि अधिकार बजावण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि जास्तीत जास्त पद्धतीने मतदान कसं होईल याकडे संपूर्ण सगळ आणि जागृत नागरिकांनी लक्ष द्यावं असं आवाहन आपल्याला लोकशाही मार्फत सुद्धा करण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।